माझ्या ठिकाणी धन्यता वाटू लागली। परमेश्वरा तुझ्या कृपाशीर्वादानं आज राजा संज्ञेस आम्ही पात्र ठरलो। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। महादेवाय ते नमः। महादेवाय ते नमः। हे माझ्या पिनाकपाणी वृद्धरा नागभूषणावरा हे गिरिजावरा राजा अभिनंदनाचा तुझ्या पूज्य आणि पवित्रतेने सादर करा। खरोखरच धन्यता वाटू लागली। राजप्रासादाची एक एक पायरी चढता चढता सदाच्या नावाचा जयघोष केला। राजा अभिनंदन यांचा विजय असो। राजा अभिनंदन यांचा जय जयकार असो। खरोखरच धन्यता वाटू लागली। कारण पूर्वजांची पूर्वपुण्य आहे, माता पित्याचा आशीर्वाद आणि परमेश्वरा तुझा कृपा आशीर्वाद सदैव आमच्या मस्तकी असल्यामुळे आज सारी सूत्र आम्ही हाती घेऊन हाती अंकुश लेखणी आणि लगाम न्याय नीती धर्म या त्रिसूत्रीच्या उपयोगानं या माझ्या अवंतीतील तमाम जनतेला निर्दान देण्यासाठी आम्ही तत्पर ठरलो। खरोखरच ज्या माता पित्याच्या कुशीकुलात जन्माला आलो त्याच माता पित्याच्या कुशीकुल धन्य करण्यासाठी ज्या क्षत्रिय कुलात आमचा जन्म झाला त्याच क्षत्रिय कुलाचं नाव लौकिक वाढविण्यासाठी हाती चाप बाण घेऊन गो ब्राह्मणांच्या रक्षणासाठी रमणचे रयत आणि जमणचे जतन जन रयतेचं जतन या आयोगी करतो राज करता जीवनात यशस्वी ठरला। आणि तीच राजाई संज्ञा आणि त्या संज्ञेस बात आम्ही ठरलो। पण याला श्रेय कोणाचं असेल तर आमची गुरुमावली ओमज्ञानम तिरांजनांजनम शलाकया चक्षुरुं मिलितनम तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। आमच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधार दूर करण्यासाठी आमच्या गुरुमावलीनं ज्ञानाचं अमृत आम्हाला पाजलं, ज्ञानाचे बोध आम्हाला दिले, अस्त्र शस्त्र विद्येत निपुण केलं आणि त्याच गुरुमावलीमुळं आज राजा या संज्ञेस आम्ही पात्र ठरलो। परमेश्वरा निमित्त मात्र आम्ही करता करविता तर तूच आहेस, कारण तू दिलेल्या प्रेरणेनुसार राजा अभिनंदन आपल्या जीवनात चालतोय खरा। कारण आम्हाला पूर्णतः ज्ञाती या विश्वाच्या ठाई तुझ्या इच्छेशिवाय एक पर्ण देखील हलवू शकत नाही आणि म्हणूनच फक्त तुझ्या जणी नतमस्तक हो राजा अभिनंदन आज राजप्रासादाला प्रारंभ करतोय। मंगलमय सा आशीर्वाद दे, मंगलमय सा आशीर्वाद दे, मंगलमय सा आशीर्वाद दे देव दयेचा।